और रुद्राक्ष लेके जाओ महादेव का। तो उज्जैन की गलियों में बस थँक्यू. आता मी म्हणेन की उज्जैन ट्रिप पूर्णपणे वसूल झाली हे खाल्ल्यानंतर. जय महाकाल. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी. भारत फूड टूर आपल्याला घेऊन आलेली आहे उज्जैनला. तर पहिलं आपण दर्शन घेणार आहोत आणि दर्शनानंतर मंदिराच्या आजूबाजूला खूप सारी खाण्याची ऐतिहासिक ठिकाणं आहेत, तर त्या पदार्थांचा आपण आनंद घेणार आहोत. तर पहिलं दर्शन घेऊयात. हर हर महादेव. मस्त दर्शन झालं. आता पोटोबा. नमस्ते. पुणे से आए आपका बड़ा खाने के लिए. अपना फेमस क्या है? आलू बड़ा ना. आपका कितने साल से है? 60 साल. और यहाँ पे ही है. लोग पाव के साथ खाते हैं यहाँ पे या सिर्फ बड़ा खाते हैं? तर आपण आलेलो आहोत काकाचे आलूवडे, फेमस आलूवडा. तर आता हे आहे नरेन टॉकीज. आम्ही प्रत्येकाचे ऍड्रेस ना भारत फूड टूर मध्ये आम्ही त्याचे गुगल मॅपचं लोकेशन पण देऊ आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये, आणि खाली पण ऍड्रेस आलेला असेल. वड्याचा साईज बघा, पाव छोटा आणि वडा मोठा. हे पहिल्यांदा बघतोय मी. आणि त्यांनी सोबत छान भुगा पण दिलेला आहे. पण खाऊन बघूया. चटणी नाही, मिरची नाही, काही नाही. बाय द वे याचं आवरण खूपच जाड आहे, म्हणजे मे बी हे लोकांना इथलं आवडत असेल. आणि आत भाजी वेगळ्या रंगाची दिसते, पण हे एवढं जाड आवरणच बघितलेलं नाहीये. त्यामुळे पण हा वडा मोठा आहे असं मला वाटतंय. भाजी येईल असं आपण खाऊयात. स्पायसी आहे. आत कांदा आहे कम्प्लिटली भाजीमध्ये, आणि ही वेगळ्याच पद्धतीची भाजी आहे. आणि आवरण त्याने जाड केलंय कारण खूप स्पायसी आहे भाजी. मसाला खरंच वेगळा आहे यांचा. पण ज्यांना तिखट खायला आवडतं, स्पायसी खायला आवडतं, त्यांच्यासाठी बेस्ट आहे. मी परत सांगतोय की भाजी वेगळी आहे. अशी जनरली वड्यामध्ये नसते भाजी आपल्याकडे जे मिळतो ते. कांदा लसूण मसाला कसा असतो आपला, तशा पद्धतीची भाजीची चव आहे. म्हणजे खरंच ती गंमत छान लागते. ती थंडीमध्ये तर लई भारी लागेल. आणि हे नुसतंच त्या आवरणासोबत नुसता, मग पावाची गरज नाही, इतका छान वडा. त्यामुळे जर आलात उज्जैनला, तुम्हाला स्पायसी खायला आवडत असेल, ट्राय करायला हरकत नाही. थोडंसं मंदिरापासून लांब आहे, पण सुरेख वडा आहे. आहा, एकदम वेगळ्या पद्धतीचा वडा होता. तर आपला पुढचा स्पॉट आहे. तर ही आपली बॅटरीची जी रिक्षा आहे, ही आपली आजची सवारी आहे. संपूर्ण उज्जैन आपण याच्यामध्ये फिरणार आहोत. आणि ही बेस्ट ट्रान्सपोर्ट व्यवस्था आहे, कारण खूप छोटे रस्ते आहेत, खड्डे आहेत, कार पार्किंगचा इश्यू आहे. ही बॅटरीची कार आम्ही त्याला विचारलं, 3-4 तास फिरायचंय. तो म्हटलं 500 रुपये मी घेतो. तर सगळं अख्खं उज्जैन जे आहे ते आपण याच्यामध्ये फिरणार आहोत. जर उज्जैनला आलात, तुम्हाला एक्सप्लोर करायचं असेल तर हे छान आहे. कालभैरव मंदिर किंवा बाकीची जी ठिकाणं आहेत, मंदिरं आहेत, तुम्ही याच्यातनं कव्हर करू शकता. चलो. पूरी सब्जी अपना कौन सा सब्जी कौन सा आता है उसके साथ? एक और एक कद्दू. दोनों साथ में आएंगे. एक पूरी सब्जी दे. तर आपण आलेलो आहोत उज्जैन मधलं 101 वर्ष जुनं भोलागुरू. आणि भोलागुरूची प्रसिद्ध आहे पुरी भाजी. तर याच्यामध्ये पुरी आहे, बटाट्याचा रस्सा आहे, ही भोपळ्याची भाजी आहे, भोपळ्याची रस भाजी आहे. नंतर ही आहे चटणी, जी बेसन पीठ आणि मिरची याचा वापर करून त्यांनी चटणी केली. वेगळ्याच पद्धतीची चटणी आहे. आणि बुंदी रायता. भोपळा असल्यामुळे त्याला एक अशी गोडसर चव आली आहे. खूपच भारी चव आहे याची. त्याच्यामध्ये कांदा लसूण नाहीये. नैवेद्याला कशी असते भाजी, अशा पद्धतीची आहे. अप्रतिम भाजी आहे ही, जबरदस्त भाजी आहे. आणि पुरी सोबत खूप भारी जाती आहे. तर मी ही ट्राय करून बघतो.
यात बटाटे मोठे आहेत, यात ग्रेव्ही टाईप आहे आणि हा नुसता रस्सा आहे. ही आपला नॉर्मल बटाट्याचा रस्सा मिळतो ना तशी आहे, पण ही जी भाजी आहे खूप भारी आहे. ही चटणी आहे का काय आपण बघूया. हा जो प्रकार आहे हा बेसन आणि मिरची याचं लोणचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे कम्प्लिटली वेगळ्या पद्धतीचे असं खाल्लेलंच नाही. आणि ही बुंदी रायता हा आपला छान आहे, थोडासा गोडसर बनवलाय, सुरेख एकदम. उत्तरेकडची जी पुरी भाजी असते ना, पुरी सब्जी म्हणतात तशी चव आहे. आणि परत त्याला एक देवस्थानाचा टच सुद्धा आहे, थोडीशी गोडसर किंवा नैवेद्याची कशी असते तशी ती भाजी. छान अनुभव, नक्की येऊ शकता इथे. वा, चला पुढचा स्पॉट. मला ना प्रत्येक शहरात असे जुने स्पॉट कव्हर करायला खूप आवडतात आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने त्या शहराचं खाण्याचं कल्चर समजतं, तिथले लोकल कुठे खातात ते समजतं. मस्त अनुभव होता. पुढचा स्पॉट असाच आहे, बघूया तिथे. पिस्ता कुल्फी, बऱ्याच कुल्फी आहेत इथे. आता त्यातली कुठली आपण विचारू त्यांना. इथे एक रबडी कुल्फी देते. तेच तर आपण आलेलो आहोत उज्जैन मधल्या छत्री चौकात. आणि छत्री चौकातली ही आहे फेमस कुल्फी, म्हणजे नावच फेमस आहे याचं. 1945 पासून ही कुल्फी मिळतीये. रबडी कुल्फी त्यांची जी मेन ओरिजिनल जी कुल्फी आहे ती, आणि बाकी फ्लेवर्स आहेत. आपण रबडी कुल्फी घेतलेली आहे. एकदम थंडगार मलाई पेढा खावा तसा फील येतोय. एकदम अस्सल रबडी आहे. मुळात दुधाची ती बर्फ बऱ्याच वेळा कुल्फीला लागतो, तो तसं नाही आहे, एकदम प्युअर आहे. दुधाची क्वालिटी वरच्या दर्जाची आहे, ते कळतंय खाल्ल्यावरती. पण टेक्स्चर पण असं छान आहे त्याचं, मस्त आहे. फेमस कुल्फी एकदम बेस्ट. तर रबडी कुल्फी खाल्ली, पण आता फक्त रबडी खाऊयात. त्याचं पण एक स्पेशलाइज स्पॉट आहे, चला. परफेक्ट जाते. जय बोले. रबडी तो एक प्लेट रबडी देना, ह्याही खाणं आहे. मला वाटलं होतं की रबडी म्हणल्यावरती असं एक टिपिकल स्वीटचं दुकान असेल तसं असेल. डायरेक्ट असं त्यांनी वूड फायर वरती दूध आटवायला ठेवलंय. इतकं भारी वाटतंय मला. आपण आता आलेलो आहोत दयाराम यादव की पुराणी दुकान, दूध एवं रबडी. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे मागेच गोठा आहे आणि 150 वर्ष जुना हा स्पॉट आहे. यांची 5वी पिढी आहे जे बासुंदी बनवत आहेत. म्हणजे आल्यावर मला असं वाटलं की स्वीटचं दुकान असेल, पण थेट असंच डायरेक्ट भट्टी ठेवली आहे, लाकडावरती दूध आटवलं जातंय, एकदम ताजं दूध आणि छानपैकी त्यांनी गरम गरम रबडी दिलेली आहे. पण मला इथे बसून नाही खायची, तर मला समोर बसून खायची. तो उज्जैन की गलियों में यादव जी की रबड़ी, वो भी पुरानी हवेली की हे कट्टे पे. नाही, एवढंच हिंदी येतं, याच्यापेक्षा जास्त नाही येत. एकदाच रबडी खाऊयात आणि सांग. हा जो काही इथे वाजवतात ना, काय बोलायचं. ओके, तर आपण रबडी कंटिन्यू करूयात, खाऊयात. जास्त उत्साही आहे, खूप जास्त. याला म्हणतात अस्सल रबडी, याला म्हणतात प्युरिटी, याला म्हणतात अस्सल चव, याला म्हणतात पिढ्यानपिढ्या चालत आलेली चव. वूड फायर वरती केलेलं आहे. आणि जे चुलीवरती, तुम्हाला माहितीच आहे पुण्याचे लोक चुलीवर जे काय मला लय आवडतं. पण जोक बाजूला ठेवा, खरंच सांगतो की चुलीवर जी गोष्ट बनते ना अनइव्हन फायर वरती, म्हणजे सलग नसते गॅस सारखी, त्याची जी धग, त्यामुळे त्याची चवच वेगळी असते. जो आपण धारवाडला पेढा कव्हर केला होता, सगळ्यात जुना धारवाडी पेढा, तो आजही चुलीवरती बनवतात. आणि हे खाल्ल्यावरतीच कळतंय की तो एक वेगळा फ्लेवर त्याला येतोय. खूप कमी गोड, बासुंदीची कन्सिस्टन्सी जी आहे ती खूप अनइव्हन आहे, तर तेवढी ती अस्सल आणि सुरेख चव आहे. तर उज्जैनच्या गल्लीमध्ये येऊन थेट कढईवर
चुलीवर बनणारी बासुंदी आणि ती सुद्धा अशी छानपैकी कट्ट्यावर बसून खाण्यात वेगळी मजा आहे. म्हणजे आ हा, जर उज्जैनला आलात तर नक्की या स्पॉटला या. पॅक करून घेऊनच जा, पण इथे बसून खा, वेगळा फील आहे. जर अस्सल उज्जैन अनुभवायचं असेल आणि अस्सल काही खायचं असेल तर यादवजी की रबडी मस्ट आहे. एक थंडाई देना फिर. बिना भांग बिना भांग की. बिना भांग की साथ में है क्या? 200 रुपए. तर इथे सुद्धा भांग मिळते आणि थंडाई मिळते. ऑफकोर्स आपण थंडाई घेतली आहे, भांग घेण्याची हिंमत नाही. तर आपण आता आहोत महाकाल चौराहा. तिथे आहे महाकाल थंडाई आणि भांग. थंडाई पण इंदोरला जे प्याले होते ते आपण सांगितल्यावर त्याने ती बनवली, तिथे बनवून ठेवली होती. जरा पातळ दिसते, आपण पिऊन बघत कसे. नाही एवढी खास. सरबत बनवलंय त्यांनी. जे जर तुम्हाला अस्सल प्यायची असेल ना थंडाई, इंदोरला प्या. विजय भांगोटा. आणि तिथली अस्सल थंडाई होती, आपल्या समोर करून द्यायचे पूर्णपणे उगाळून वगैरे. म्हणजे फ्लेवर पाणी आहे, बाकी काय नाही, फ्लेवर पाणी. मला असं वाटतं की लोक भांगलाच येत असतील तर भांगच मनापासून करत असावेत. अस्सल थंडाई प्यायची असेल इंदोरला विजय भांगोटा. एवढं सगळं खाल्लंय तरी जेवणाचा स्पॉट राहिलेला आहे, तो तुम्हाला दाखवणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला छोटंसं काम करायचं आहे. तुम्ही चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आपण एवढे इंटरेस्टिंग स्पॉट्स तुमच्या पुढे घेऊन येत असतो. तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे आणि चॅनलला हाईप सुद्धा करायचं. सभी मिक्स करके खाने का. सब मिक्स करके, ये सब मिक्स करके खाने का. थोड़ी सी चटनी ये वाली, थोड़ी सी ये वाली, थोड़ी सी आलू सब्जी. सब्जी हो गई, नींबू, नींबू, जस्ट सब मिक्स हल्की सी कर. कड़ी और दाल ज्यादा. अच्छा, बस थँक्यू. ये लो. अब खाने का मजा आता. तर आपण आलेलो आहोत श्री साई दाल बाफला. म्हणजे दाल बाफला हा प्रकार जो आहे, हा मालवा जो रिजन आहे, हा जो संपूर्ण भाग आहे इंदोर उज्जैन, याला मालवा रिजन म्हणतात. आणि त्याची खासियत म्हणजे हा दाल बाफला आहे. दाल बाटीसारखाच प्रकार असतो. म्हणजे हे कणिक आहे, ती पूर्णपणे वाफवून तळून तुपामध्ये आणि त्याच्यासोबत दाल, कढी, भाजी, कांदा, चटण्या असं ते कॉम्बिनेशन करून खातात. प्रचंड हेवी प्रकार असतो म्हणून आपण तो शेवटी ठेवला होता. आणि इंदोरमध्ये सुद्धा मिळतो ही थाळी, पण उज्जैनमध्ये सुद्धा मिळते. आणि ही जी जागा आहे श्री साई खास आहे, कारण यातनं जे काही उत्पन्न मिळतं ते मागेच गोशाला आहे, तर गायीच्या संवर्धनासाठी ते उत्पन्न वापरतात. मग खूप लोक इथे अगदी श्रद्धेने येतात जेवण्यासाठी. आणि कालभैरव मंदिराच्या अगदी जवळ आहे जे महाकाल मंदिर आहे उज्जैनचं, तिथनं हे 6 किलोमीटर अंतरावरती आहे. तर जर तुम्ही आलात उज्जैनला तर इथे येणं मस्ट आहे. त्यांनी मला भरवलं छानपैकी. आता मी खाऊन तुम्हाला सांगतो कसं आहे. आणि सगळ्या गोष्टी मिक्स केल्या. डाळ मला वाटतं मिक्स डाळ असते त्याच्यामध्ये. मिक्स डाळ, तुरीची डाळ, खूप छान चव आहे त्याची. आणि कढी आणि या 2 चटण्या मिक्स केल्यामुळे जसं तिखट आंबट गोड पण त्याला चव येते. आणि हे तुपातलं आहे, त्यामुळे जे काय असं मुलायम आणि तुपाचा जो काय स्वाद येतो, आणि त्यांची स्वतःचीच गोशाला आहे, त्यामुळे उच्च दर्जाचं तूप आहे हे लगेच कळत आहे खाल्ल्यावरती. पहिल्यांदा आयुष्यात दाल बाफला खातोय. जबरदस्त चव आहे. मी म्हणून मला बाटीपेक्षा थोडी जास्त आवडलं. आणि बाटी थोडीशी कच असं ते होतं, थोडंसं कडक असल्यामुळे चांगली बाटी मिळणं खूप अवघड असतं. पण हा बाफला असा एकदम छान मऊ असल्यामुळे, म्हणजे तुझा लेअर, बाहेरचं लेअर जे ते खरपूस आहे आणि ते ऑलरेडी तुपात तळलंय, त्याच्यावरती त्याने तूप घातलंय. जबरदस्त. आणि सोबत कांदा घ्या. हा, आणि दोन्ही चटण्या भारी आहेत. ही पुदिनाची आहे आणि हे त्यांचा मसाला आहे. सोबत कढी पण दिली त्यांनी. कढी उगाचच गोड केलेली नाहीये. मी म्हणत असतो की ताकाची क्वालिटी जबरदस्त आहे, त्यामुळे त्याने फक्त ताकाला फोडणी दिलेली आहे.
चव त्याची गोड पण नाही आणि आंबट पण नाही. आणि भाजी जी आहे ती फ्लॉवर आणि बटाटा मिक्स आहे आणि लालपुडीमध्ये करतात ना तशी ड्राय. तिखट नाही आहे पण तेल त्यात त्यांनी जास्त टाकलंय, पण थोडी स्पायसी छान वाटते बाफल्यासोबत. कारण बाफल्याला खूप माईल्ड चव आहे, त्याला स्वतःची काही चव नाही. ताक पण जबरदस्त आहे. आहा सुरेख. हा लाडू पण त्यांनी दिलाय, हा पण बाफल्याचाच बनवतात तुम्ही, कणकेचाच लाडू आहे तो. आपला इंदोरचा मित्र परत आपल्या सोबत आहे निलेश, आणि त्यांनी सांगितलं की फक्त कणिक नाही, त्याच्यामध्ये मक्याचं पीठ, कणिक आणि दही या 3 गोष्टी करून हा बाफला बनवतात. आणि हा लाडू पण तशाच पद्धतीने बनवतात. चुरमा कसा असतो दालबाटीसोबत, तसा हा लाडू असतो. हा लाडू लाडू खूप भारी आहे. आता का हे लड्डू आणि दाल बाफला म्हणतात मला कळलं. खूप भारी लाडू आहे रे हा. मला खूप ड्राय वाटला वरनं, पण आतनं खूप मॉइस्ट येतो. आपला छान रव्याचा लाडू असतो ना बनलेला, तशी चव आहे त्याची. पण बाफल्याचंच आहे, पण ह्याच्यात रवा जास्त आहे, रव्याच्याच लाडूसारखा लागतोय तो. बढिया टेस्ट, जबरदस्त. आता मी म्हणेन की उज्जैन ट्रिप पूर्णपणे वसूल झाली हे खाल्ल्यानंतर. सामान ना छोड़े, घाट एवं स्कूल पर खड़े अधिकारी बिना तर मी उज्जैनच्या राम घाटावरती उभा आहे, आणि जसा नाशिकचा घाट आहे किंवा आपल्या जे देवस्थानांचे घाट असतात ना, तशाच पद्धतीचा हा घाट आहे. मस्त वातावरण आहे थंडीचं. खूप छान अनुभव होता उज्जैनचा. विशेषतः जी रबडी होती ती मी कधीच विसरणार नाही. म्हणजे ते ज्या ठिकाणी होती त्या उज्जैनच्या गल्ल्या, आणि खूपच वेगळा अनुभव होता. आता तर मला खूप जास्त वाराणसीला जावं असं वाटतंय, कारण मी कधी आयुष्यात वाराणसीला गेलेलो नाहीये. आता खास जाणार आहे त्यासाठी. खरं सांगायचं तर इंदोरचं फूड कल्चर चा खूप जास्त प्रभाव आहे उज्जैनवरती. मला वाटतं की उज्जैनचं वेगळं असेल, तर तसं नाहीये. जर तुम्हाला खरंच खाण्याचा आनंद घ्यायचा आहे तर इंदोर कधीही चांगलं आहे. कारण इथे आल्यावर मोठा फरक जाणवतो, तो म्हणजे स्वच्छता. उज्जैनची स्वच्छता तेवढी नाही आहे चांगली. बऱ्याच ठिकाणी गल्ल्या किंवा ज्या पद्धतीने रस्ते आहेत, इंदोरवरून तुम्हाला लगेचच तो फरक जाणवतो. पण जर तुम्ही दर्शनाला येणार असाल उज्जैनला, तर इथले फूड स्पॉट्स नक्कीच एन्जॉय करू शकता. म्हणजे सगळ्याच गोष्टी तुम्हाला अनुभवता येतील. पण ओव्हरऑल छान अनुभव होता. आणि भारत फूड टूरमध्ये आपण असेच वेगवेगळे अनुभव घेणार आहोत, आणि आपणच जास्त समृद्ध होणार आहोत असं मला वाटतं. असेच इंटरेस्टिंग ठिकाणं, जुनी ठिकाणं, छान आपण खाण्याचे सुद्धा, फिरण्याचे सुद्धा आपण घेऊन येणार आहोत. त्यामुळे बुधवार आणि रविवार अजिबात चुकवायचा नाही. परत भेटूयात. तोपर्यंत हॅपी जर्नी.